लाडकी बहीण योजना ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, पैसे भेटत नव्हते, तिसऱ्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, उद्याच तुम्हाला सोलापूर या ठिकाणी पाहता येणार आहे। मुख्यमंत्री साहेबांची एक मोठी बैठक असणार आहे, मोठी सभा असणार आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला पैसे भेटायला सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासूनच तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे। जरी कुणाला आतापर्यंत पैसे भेटले नसतील, अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही। तर त्यासाठी एक सकाळी न्यूज आली होती बघा। ती न्यूज काय होती तर 14 तारीख ते 17 तारीख याच्यामध्ये पहिल्या आतापर्यंत ज्या ताईंना 1 पण रुपया भेटला नाही त्यांना अगोदर या ठिकाणी काय दिलं, प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांना अगोदर पैसे भेटणार आहेत, अशा स्वरूपाची न्यूज सकाळी आली होती। तीच न्यूज बघा पुढे असणार आहे, ज्याच्यामध्ये ज्या ताईंना आतापर्यंत पहिल्या टप्प्यात पैसे भेटले होते त्यांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। उद्या सकाळी सगळ्यांना पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर आता बघा, ज्या ताईंचे कोणाचे प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचे आहेत, किंवा ज्या त्यांना उद्या पैसे येणार नाहीत त्यांनी पण काळजी करू नका। त्यांचे काही प्रश्न असतील, काही अडचणी होत असतील, त्या आपण सगळ्या सोडवणार आहेत। चला प्रश्न उत्तर आपण बघूया। कुणाचे काही असतील प्रश्न तर कमेंट बॉक्स मध्ये लवकर लवकर मला विचारायचे। सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया। दादा, माझ्या बायकोला फॉर्म भरण्यापासून अजून एकही हप्ता मिळाला नाही, 1 रुपया मिळाला नाही। बाकीच्या महिलांना मिळाले पण मला माहिती मिळाले अजून, अशा संतोष रोकडे बोंडले। ओके, ठीक आहे। ताई म्हणतायत की बाबा सगळ्यांना पैसे भेटले पण यांना अजून पैसे भेटले नाहीत, काळजी करू नका। तुमचं जर फॉर्म अप्रूव्ड असेल, सर सगळं फॉर्म भरले तुम्ही, सगळं कंप्लीट आहे, तर काळजी करू नका। उद्या सकाळी तुम्ही मला मेसेज करायचा आहे, पैसे तुम्हाला उद्या भेटणार आहेत, लक्षात घ्या। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे। जिल्हाधिकारी अहमदनगर। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, या ताईला अशा स्वरूपाचा मेसेज आलेला आहे, तर ह्या ताईंनी मेसेज डायरेक्ट त्या कमेंट बॉक्स मध्ये टाकली, ही अडचण आली। यस, जिल्हाधिकारी अहमदनगर आहे, अहमदनगरच्या जिल्ह्यातल्या ताईंना असे मेसेज आले ज्यांना आधार कार्ड लिंक नाहीये। तर ताईंनो काळजी करू नका, या ताईंनी एकच काम करायचं आहे, डीबीटी कंप्लीट करून घ्यायचं आहे। आता या ताईंना माहित नसेल डीबीटी म्हणजे काय, तुमच्या या मेसेज आला याचा अर्थ असा आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक केलेलं नाही। तर एक सोपी पद्धत सांगतो, तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या ताईचं अकाउंट, ज्या ताईंनी फॉर्म भरलाय त्याच ताईचं अकाउंट त्या बँकेमध्ये असेल तर त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांना डीबीटी कंप्लीट करा अशा स्वरूपाचं त्यांना विचारतं। डीबीटी म्हणजे काय, सरकारी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला येणं, त्याला म्हणतात डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होत असतो, शासनाचा जो पैसा येतो तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येत असतो, त्याला म्हणतात डीबीटी। तर डीबीटी तुम्हाला करून घ्यायचंय, ऑटोमॅटिक तुम्हाला पैसे येऊन जातील। जर फॉर्म तुम्ही लक्षात घ्या 31 ऑगस्टच्या अगोदर भरलाय का, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत। जुलै महिन्याचे भेटणार आहेत, ऑगस्ट महिन्याचे भेटणार आहेत आणि सप्टेंबर महिन्याचे पण तुम्हाला पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, 3 महिन्याचे पैसे ताई तुम्हाला भेटणार आहेत, काळजी करू नका। फॉर्म भरलाय म्हणजे समजून घ्या तुमचे पैसे तुम्हाला येणार आहेत। या महिन्यात येतील, पुढच्या महिन्यात येतील, त्याच्या पुढच्या महिन्यात येतील, पण 100% तुम्हाला सगळे सरसकट पैसे येणार आहेत। जुलै महिन्यापासूनचे सगळे पैसे तुम्हाला अकाउंटला येणार आहेत। पण जर तुम्ही सप्टेंबर नंतर जर फॉर्म भरला, तर तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत। ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरताल त्या दिवशी अप्रूव्ड होईल, त्याच महिन्यापासून तुमचे पैसे यायला सुरुवात होणार आहे। 1,500 तुम्हाला भेटणार आहेत, अगोदरचे जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत। ज्या ताई नवीन फॉर्म भरतील त्यांच्यासाठी मी सांगतोय। चला पुढचा प्रश्न, अजून एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी विचारतोय, अशा कोणी ताई राहिल्यात का आपल्या युट्यूब जे बघत आहेत त्यांचा अजून फॉर्म भरला नाही? खूप लवकरात लवकर त्यांनी फॉर्म भरून घ्या, सगळ्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, लक्षात घ्या। 19 तारखेला फॉर्म भरला, 25 ऑगस्टला अप्रूव्ड झालाय, 27 ऑगस्टला डीबीटी झालं, पैसे नाही। ओके, ठीक आहे, काही काळजी करू नका ताई,
बघा तुमचं शेवटच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये का बसलं नाही, कारण तुमचं डीबीटी कंप्लीट झालं नव्हतं, 27 तारखेला कंप्लीट झालंय, म्हणजे तुम्ही तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहात. उद्या सकाळपासून चेक करा, तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 30 ऑगस्टला पैसे मिळाले. ओके, 30 ऑगस्टला पैसे मिळाले तर ताई काही काळजी करू नका. 1,500 रुपये तुम्हाला या 14 ते 19 तारखेच्या दरम्यान पडू शकतात, किंवा शक्यता मी सांगतो शक्यता, कारण की 30 तारखेला तुम्हाला पैसे आले दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला 29 किंवा 30 सप्टेंबरला पण पैसे पडू शकतात. या दोन्हीपैकी एक, कारण की 1 महिन्याच्या गॅप नुसार पैसे पडणार आहेत, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक तुम्हाला या ठिकाणी पैसे पडणार आहेत. पुढचा प्रश्न कविता बघा, सगळ्यांनी अशा स्वरूपात प्रश्न उत्तर विचारायचे, तारखा वगैरे सगळ्या टाकायच्या. तुमचे काही जरी प्रश्न असतील ते मी सगळे चेक करतोय. लक्षात घ्या तुम्ही प्रत्येकाने पटपट ताईंनो कमेंट मध्ये टाकायचं आहे. सगळ्या भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाच्या योजना मी तुम्हाला सांगणार आहे. अशा स्वरूपात एक शिलाई मशीनची योजना आहे बघा, ती योजना देखील जबरदस्त आहे. या ठिकाणी 15,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, आणि महत्वाची गोष्ट 1 लाखापर्यंत तुम्हाला लोन पण भेटणार आहे, कर्ज भेटणार आहे, त्याचं व्याज दर खूप कमी आहे. तुम्हाला ती योजना पण मी आता सांगणार आहे, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल, फॉर्म कसा भरायचा, कोण कोण पात्र आहेत, कशा स्वरूपात तुम्हाला ते भेटायचे सगळं सांगणार आहे. आणि प्रत्येक गरीब ताई तो फॉर्म भरू शकते, प्रत्येक गरीब ताई. लक्षात घ्या, असं नाही की फक्त मला शिलाई मशीन येत नाही, मी कशाला फॉर्म भरू, मला कशाला प्रॉब्लेम होईल, मी काय करू, आता मला शिलाई मशीनचा कोर्सच नाही. सगळी ट्रेनिंग तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. प्रत्येक ताई या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, पण फॉर्म भरताना चुका करायच्या नाहीत. फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. शिलाई मशीन योजना पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. कविता कुंभार, बारामती, 11 जुलैला फॉर्म भरला, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण अजून 1 रुपया पण आला नाही. बँक सेडिंग केला आहे 21 ऑगस्टला तरी. बघा लक्षात घ्या ताई, बघा तुम्ही काय केलं माहिती का, जर तुम्ही 2 ऑगस्टला तुमचं कंप्लीट होतं, जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून ओरडू सांगतोय डीबीटी करा, डीबीटी करा, डीबीटी करा, का नाही केलं? 2 ऑगस्ट पासून तुमचं अप्रूव्ह झाला होता. 2 ऑगस्टच्या नंतर थोडं तुम्ही जर लगेच डीबीटी केलं असतं, 3-4 दिवसामध्ये जर डीबीटी झाला असतं, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला 100% पैसे आले असते. तर काळजी करू नका, पण आता तुमचं डीबीटी 21 ऑगस्टला झाले, म्हणजे ठीक आहे, तुमचं आता अप्रूव्ह झालंय, डीबीटी झालंय, म्हणजे उद्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल. काही काळजी करू नका. 4,500 रुपये डायरेक्ट तुमच्या अकाउंटला उद्यापासून येणार आहेत, काळजी करू नका. चला तुमचे पण काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारचे. चला पुढचा प्रश्न, दादा 18 जुलाई को फॉर्म भरा, 10 अगस्त को फॉर्म अप्रूव्ड हुआ है, बैंक सीडिंग भी कंप्लीट हो गया है, पैसा नहीं आया दादा, 1 रुपया भी नहीं आया. मुंबई, ओके मुंबई से बात कर रहे हैं, योजना कोई दूसरी योजना भी नहीं है, कोई बात नहीं. देखो 10 अगस्त को आपको सब अप्रूव्ड हुआ है, डीबीटी आपने बाद में किया होगा, डीबीटी अगर बाद में किया होगा तो कोई बात नहीं, दूसरे टप्पे में आपको पैसे नहीं आए होंगे, कोई बात नहीं, कोई टेंशन मत लो, कुछ भी टेंशन मत लो, आपको कल से पैसे आना चालू होगा, क्योंकि तीसरे टप्पे में आपको ये पैसे मिलने वाले. कल सुबह मुझे याद से कमेंट करना है कि पैसे आए कि नहीं. जो जो दीदी को पैसे आएंगे सबको कमेंट करना है, कल सब कमेंट आने चाहिए मुझे. कल पैसे आने वाले हैं, सुबह 9 बजे से आपको पैसे मिलने वाले हैं. चलो पुढचा प्रश्न, 1 पण रुपया नाही आला अजून, कधी येणार पैसे? यस ताई, काळजी करू नका, तुमचं सगळं अप्रूव्ड असेल, 100% उद्या पैसे येऊन जातील. चला दादा जुलै 11 तारखेला फॉर्म भरलाय, 25 तारखेला अप्रूव्ड झालाय, ओके, अजूनही पैसे भेटले नाही, सोलापूरहून बोलतात. 25 तारखेला म्हणजे 25 ऑगस्टला अप्रूव्ड झाला असेल तर काही काळजी करू नका, दुसऱ्या टप्प्यात भेटले नाही, तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न, 8 ऑगस्टला अप्रूव्हल झालाय, 25 ऑगस्टला, यस सेम सेम सेम, 25 ऑगस्टला कंप्लीट झाले, म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये बसला नाही, तिसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये. बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये 42 लाख, या ठिकाणी लक्षात ठेवा, 42 लाख ताईंना अगोदर पैसे भेटणार आहेत, या ताईंना प्राधान्य दिलं जाणार आहे. 42 लाख ताईंना ज्या अजून, आता बघा लक्षात घ्या, 3-4 दिवसापासून थोडे ताईंना पैसे पण आलेत काही काही जिल्ह्यामध्ये, पण
40 लाख अजून ताई पेंडिंग आहे, त्यांना उद्याच्याला पैसे येण्याची दाट शक्यता आहे किंवा आजपासून पण येऊ शकतात, काही सांगता येत नाही, आज पण येऊ शकतात, उद्या सकाळी पण तुम्हाला पैसे पडू शकतात, लक्षात घ्या. या ताईंना प्राधान्य आधी दिलं जाणार आहे. या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही, त्यांना अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ते सांगितलेलं आहे. उद्या देखील तुम्ही सभेमध्ये जे काही बोलतील ते तुम्हाला उद्या मी सांगणार आहे, काळजी करू नका. 11 जुलैला फॉर्म भरला होता, 25 जुलैला अप्रूव्ह झालाय. डीबीटी 1 सप्टेंबरला झालंय. कन्नड ओके 1 सप्टेंबरला कंप्लीट झालंय, म्हणजे काही काळजी करू नका, उद्या पैसे तुम्हाला यायला सुरुवात होईल. चला पुढचं बघूया. माझं नाव वैशाली गायकवाड, चाकण मधून बोलते. 26 जुलैला फॉर्म भरला आणि 6 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण अजून 1 रुपया आला नाही. तर बघा तुमचं फॉर्म वगैरे सगळं अप्रूव्ह केलंय, 6 ऑगस्टला अप्रूव्ह झालंय, पण डीबीटी नसल झालं तर काळजी करू नका. ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला उद्यापासून काही पैसे यायला सुरुवात होणार आहे. प्रत्येक ताईने लक्षात घ्या, प्रत्येक ताईने कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय पैसे आले असतील तरी सांगायचंय, कारण की 1,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला पडणार आहे उद्यापासून. 19 तारखेपर्यंत तुम्हाला 1,500चा हप्ता चालू होणार आहे आणि ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत उद्यापासून, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न. दादा 18 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण आम्हाला अजून 1 रुपया भेटला नाही. दादा खरंच तुमच्यामुळे खूप चांगली माहिती मिळते, धन्यवाद. यस ताई, काही काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक ताई सोबत मी शेवटपर्यंत असणार आहे. प्रत्येक ताईला बघा, माझा तुम्हाला बघितलं असेल दररोज मी लेक्चर घेतोय, दररोज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. सकाळी लेक्चर घेतोय, दुपारी घेतोय, संध्याकाळी घेतोय. तुम्हाला जेवढं मला अपडेट भेटेल, जेवढी माहिती मला गोळा करता येते, बघा मी तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे सोपं आहे, सर आता एवढे 2-3 लेक्चर घेतात म्हणजे काय, सरांना काय कामं नाहीत, असं नाही ताईंनो. लक्षात घ्या, तुमच्यासाठी मला जवळजवळ 10 ते 12 न्यूजपेपर बघावं लागतात. कुठं काही लाडक्या बहिणीचं काही अपडेट आले का. दुसरी गोष्ट म्हणजे 3-4 चॅनल आहेत बघा, आपले मराठी 3-4 चॅनल आहेत, जी 24 तास असेल किंवा तुमचं एबीपी माझा असेल, लोकमत असेल किंवा कोणतं अजून भरपूर सारे असे चॅनल आहेत. त्या प्रत्येक चॅनलवर जाऊन मला चेक करावं लागतं की बाबा काय आज घोषणा झाली आहे का, मोठी माहिती आली आहे का, काय अडचणी आल्या का, काय आलंय, हे सगळं चेक करावं लागतं. परत अजून पत्रकार मित्र आहेत माझे, काही रिपोर्टर मित्र आहेत, त्यांच्या बरोबर पण मी चर्चा करत असतो की बाबा काही आलंय का अपडेट, कुठं आलंय का, किंवा काही लेटेस्ट कधी कधी काय होतं, मुख्यमंत्री साहेब कुठं गणपतीच्या ठिकाणी दर्शनाला गेलेत किंवा उपमुख्यमंत्री साहेब कुठं गेलेत, किंवा मग त्यांची काही चर्चा झाली आहे का, काही बैठक आल्यात का, म्हणजे त्यांच्यातून ज्या माहिती मिळवायचं, जशी मला माहिती मिळते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. बघा कष्ट तुमच्यासाठी घेत आहे, असं नाही की बाबा उगाच फालतूची काहीतरी आपण माहिती गप्पा मारत बसतोय. तुम्हाला पण वेळ नाहीये, मला पण वेळ नाहीये, त्याच्यामुळे जी मला माहिती भेटते त्या सगळ्या माहिती तुम्हाला पोहोचवायचा मी काम करत आहे. सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायचा आहे आणि चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान दररोज तुम्हाला मी माहिती देणार आहे. अशाच नवीन नवीन ज्या योजना येतील पुढे पण त्या सगळ्या योजनांबद्दल तुम्हाला माहिती मी सांगत राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताई काय म्हणतात, काहीच नाही भेटलं अजून, सगळं ओके आहे तरी असं झालं आहे, खरंच काय करायचं आता माहित नाहीये. काही काळजी करू नका ताई, काही काळजी करू नका. बघा या ताई तुम्ही टेन्शन बिलकुल घ्यायची गरज नाहीये. उद्या सकाळी बघा थोड्याच ताईंना 1-2 लाख ताईलाच फक्त पैसे आलेत आतापर्यंत महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात. तुम्हाला अजून 40 लाखामध्ये तुम्ही बाकी आहात. उद्या सकाळी 9 वाजता तुम्हाला पैसे पडायला सुरुवात होणार आहे, लक्षात घ्या, काळजी करू नका. सर तुमचा माहितीपासून आम्हाला खूप सपोर्ट भेटला आहे, तुमचे खूप खूप धन्यवाद. यस तुमचे पण खूप खूप धन्यवाद. अशा सुंदर कमेंट्स केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण एक थोडा उत्साह येतो की बाबा चला ताई सगळे आपल्यासाठी चांगले कमेंट्स करतात. तुम्ही पण, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चांगले कमेंट्स करू शकतात. चला पुढचा प्रश्न. जयश्री दत्तात्रय दुबाळ, मुक्काम पोस्ट बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, अजून पैसे मिळाले नाहीत. ताई थोडी डिटेल्स माहिती टाका. फॉर्म अप्रूव्ह कधी झालता, डीबीटी कधी झालतंय, सगळं टाकायचं. कारण जर सप्टेंबर महिन्यात जर तुमचा अप्रूव्ह असेल तर तुम्हाला अजून पैसे आले नसतील, किंवा ऑगस्टच्या शेवटी जर अप्रूव्ह असेल पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये संपूर्ण माहिती टाका. म्हणजे तुमची, हे बघा तुमची जी कमेंट वाचते तुम्हाला म्हणजे सगळी माहिती या ठिकाणी, तुमचं प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटून जाईल. पुढचा प्रश्न. धन्यवाद. यस थैंक यू वेरी मच. पुढचा प्रश्न. थैंक यू वेरी इतना जानकारी देने के लिए. थैंक यू, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चला
खूप खूप धन्यवाद. आणि लक्षात घ्या, सगळ्या ताईंनी स्टेटस चेक करत राहायचं आहे. फॉर्मचं काही स्टेटस बदलत आहे का, अप्रूव्हचं पेंडिंग होतंय का, रिजेक्ट येते का, डिसअप्रूव्ह येते, काही जर येत असेल दररोज चेक करत राहायचं आहे. पुढचा प्रश्न, माझा फॉर्म 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता पण अजून पैसे आले नाहीत. आधार सीडिंग पोस्ट ऑफिस मध्ये झालं आहे तर पैसे येतील का? दीपिका एकनाथ उबाळे, भंडारा वेस्ट मुंबई मधून आहे. दादा, माझं आधार सीडिंग पोस्ट ऑफिस मध्ये झालं आहे तर पैसे येतील का? यस, काही काळजी करू नका ताई. तुमचं जे डीबीटी अकाउंट आहे ना, ज्या डीबीटी अकाउंटला तुमचं ऍक्टिव्ह झालंय, तुमच्या आधार कार्डला जे डीबीटी ऍक्टिव्ह दिसतंय त्याच्यावर तुमचे 100% पैसे येणार आहेत, काळजी करू नका. पण आता एकच फक्त गोष्ट करा, जर तुमचं डीबीटी कंप्लीट असेल तर ते डिऍक्टिव्ह करून दुसरं परत अजून अकाउंट काढून त्याला डीबीटी ऍक्टिव्ह करू नका. कारण की आता एक झालंय ऍक्टिव्ह, त्याच्यावरच ऍक्टिव्ह राहून द्या. दुसरं आता काही त्याच्यामध्ये बदल करू नका, ही विनंती सगळ्यांना. कारण की मी तुम्हाला काही मेसेज दाखवतो, बऱ्याच ताईंनी मला असे मेसेज केले की सर आमचे जुनं अकाउंट होतं, त्याच्यावर मी काय केलं होता, त्याच्या वडिलाच्या नावावर होतं, ते माझ्या पतीच्या नावावर होतं किंवा भावाच्या नावावर होतं, ते ऍक्टिव्ह होतं, आमचं जॉईंट अकाउंट होतं, त्याच्यामुळे मी ते डिऍक्टिव्ह केलं आणि माझ्या स्वतःचं मी एक अकाउंट काढले आणि त्याला डीबीटी ऍक्टिव्ह करायले. तर आता पैसे येतील का नाही? तर बघा, लक्षात घ्या, अशा चुका करू नका. जर डीबीटी नुसार तुम्हाला पहिला एक हप्ता पडलाय, दुसरा हप्ता पडलाय, तर काळजी करू नका, ते पैसे त्यातच येऊन जाऊन द्या. परत तुम्ही जर चेंजेस करत राहताल तर तुम्हाला ह्या हप्त्यामध्ये पैसे भेटणार नाहीत, मग तुम्हाला अजून वाट बघावं लागेल. त्याच्यामुळे काही चेंजेस करू नका, एकदा पैसे आलेत येऊन द्या अकाउंटला. पण काही त्यांचे असे पण प्रश्न आहेत की सर आमच्या त्या बँकेमध्ये पैसे कट होईलेत. एकदा कट होतील, तुम्ही जाऊन त्या बँकेवाल्याला जाऊन बोलायचंय, मॅनेजरला बोलायचंय की बाबा वरून सरकारचा आदेश आलाय, GR काढलाय, पैसे कट करायचे नाहीत. यावेळेस जर पैसे कट केले तर आम्ही तक्रार करतो, वर तक्रार करतो, असं डायरेक्ट त्यांना ठणकावून सांगायचंय. तुम्ही पण जर अशी ऍक्शन घेतली तरच ते मानतील, नसता लक्षात घ्या तुमचे अजून पैसे कट होतील. परत एकदा त्या बँकेमध्ये जाऊन सांगायचे की आमचे बाबा उद्या पैसे येणार आहेत, आता ह्यावेळेस कट करू नका. तर त्यांना जाऊन रिक्वेस्ट करायची बँकेमध्ये, तुम्हाला तुमची जी बँक असेल त्याच्यामध्ये जाऊन रिक्वेस्ट करायची आहे. कारण वरून मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेत एका पण बँकेने पैसे कट करायचे नाहीत म्हणून. चला दादा, मी आरती विठ्ठल पवार, 13 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, 3 सप्टेंबरला डीबीटी झालं. यस, काही काळजी करू नका ताई, तुमचं आता तिसऱ्या टप्प्याच्या लिस्टमध्ये येऊन जाईल, काही हरकत नाहीये. जिल्हा अमरावती महाराष्ट्र. यस ताई, तुमचा प्रश्न पूर्ण पाठवला नाहीये, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण प्रश्न पाठवायचा आहे. प्रश्न पाठवताना बघा एक गोष्ट करा, नाव टाका तुमचं, नंतर त्या ठिकाणी तुम्ही कुठून बोलतात म्हणजे जिल्हा टाकायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे फॉर्म सबमिट कधी केलाय, अप्रूव्ह कधी झालाय, डीबीटी कधी झालाय, एवढं जर टाकलं तर म्हणजे काय होतं, तुमचं समजतं की नेमकं तुम्हाला पैसे का नाही मिळाले, तर तुमचं तुम्हाला उत्तर पण या ठिकाणी भेटून जातं. त्याच्यामुळे पूर्ण प्रश्न टाकायचा आहे. चला पुढचा, दादा हमको 1500 का हफ्ता मिला नहीं है, मैं मुरुड जंजीरा से है, नाम ओके, नाम लिखा है, कोई बात नहीं ताई, आपको 3000 रुपए आया है, 14 अगस्त को आया है ना, तो कल आपको 1500 रुपए आ जाएंगे. दीदी आपको टेंशन लेने की जरूरत नहीं है. पुढचा प्रश्न, जॉईंट अकाउंटला काहींचे पैसे आले, त्या पैशावर नवरे हक्क गाजवत आहे. आता लाडक्या ताईंनो, लाडक्या दाजींना आता आपण काहीच म्हणू शकणार नाही. लाडके दाजी तुमच्या पैशावर डोळा ठेवत असतील तर तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही ते अकाउंटला पैसे आले की लगेच काढून घेऊन आपल्या बँकेमध्ये, स्वतःच्या बँकेमध्ये म्हणजे स्वतःकडे जमा करून ठेवायचे नसतात. लाडके दाजी कधी ते डोळा ठेवतील आणि कधी पैसे गायब करतील सांगता येणार नाही. ते आपलेच आहेत, पण एक हसी मजाकसाठी, तुम्हाला हसवण्यासाठी फक्त म्हणलं. ताईंनो, काही काळजी करू नका. यस, पैसे आपल्या घरात येणं खूप गरजेचं आहे. भले आपले कोणी घेतील, भाऊ घेईल, वडील घेतील, दादा घेईल, नवरा घेईल, कोणी घेतात, पण आपल्या घरात पैसे येणं खूप गरजेचं आहे. या लाडक्या बहिणीमुळे तुम्हाला दर महिन्याला 1500 भेटणार आहेत. यासारख्या भरपूर साऱ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत, पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. त्या योजनेबद्दल बघा, गॅस योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, तुमच्या अजून भरपूर साऱ्या अशा योजना आहेत बाबा, कृषीच्या योजना आहेत, सरकारच्या अनुदानाच्या योजना आहेत, भरपूर साऱ्या योजना आहेत, निराधार योजना असतील. तर प्रत्येक योजनाची माहिती तुम्हाला डिटेल्स मध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे अशी जर माहिती हवी आहे का तुम्हाला, कारण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर पुढे येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या माहिती आम्हाला सांगायचा. कारण सोप्या पद्धतीने मी सांगतोय, आपल्या ग्रामीण भाषेत एकदम सोप्या पद्धतीने, तुमच्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं ना, एकदम सोप्या भाषेत सांगतो, एकदम सोप्या भाषेमध्ये. तर ज्या ताईंना अशा जर माहिती पाहिजे असेल की बाबा सर नवीन काही माहिती आली तर आम्हाला टाकत जा,
सांगत जा, आम्हाला फॉर्म कसे भरायचे सांगत जा. तर नक्कीच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत. तर आपण इथेच थांबूया. काही जरी अडचण असतील तर विचारायचे आहेत. आज आपण इथेच थांबूया. सगळ्यांनी लाईक करायचं व्हिडिओला. जाता जाता प्रत्येक ताईने लाईक करायचं आहे. इथेच थांबूया. सकाळी जर पैसे भेटले तर गुड न्यूज मला सगळ्यांनी द्यायची आहे. उद्या सकाळी भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.